या जिल्ह्यामध्ये जो गॅसचा तुकडा या ठिकाणी निर्माण झालेला आहे। मी कलेक्टर साहेबांना या ठिकाणी विनंती करतो की आपण प्रत्येक एजन्सीला या ठिकाणी आदेश द्यावा की प्रत्येक एजन्सीला या ठिकाणी ठणकावून सांगावं की प्रत्येक जो ग्राहक जो गॅस सिलेंडरचा ग्राहक आहे त्याला कुठल्याही प्रकारचे गॅस सिलेंडर या ठिकाणी कमी पडता कामा। एजन्सी या ठिकाणी काय करते, एजन्सी या ठिकाणी एक या ठिकाणी गाड्या लोड करते, परंतु या गाड्या लोड करणाऱ्यांना या ठिकाणी रिफलिंग केलं जातं। ज्या ठिकाणी लाईनीत उभा तासोनतास दिवस रात्र काही लोक रात्रीसुद्धा त्या ठिकाणी लाईन लावून उभा असतात, पण त्या उन्हामध्ये त्या ठिकाणी लोक लाईन लावून उभा असतात, परंतु जो लाईन लावतो त्याला सिलेंडर भेटत नाही आहे। पाठीमागल्या दारानं जो जातो त्याला सिलेंडर त्या ठिकाणी भेटतं आणि या ठिकाणी सिलेंडरचा खूप मोठा काळा बाजार या ठिकाणी केला जातो। आपण या ठिकाणी एजन्सीवाल्याकडे जातो, एजन्सीवाल्याकडे गॅस बुकिंग करतो, पण गॅस बुकिंग करताना एजन्सीवाले म्हणतात तुमचे या ठिकाणी 45 दिवस या ठिकाणी झाले नाही। आम्हाला कलेक्टर साहेबांना या ठिकाणी एवढं सांगायचं आहे, या ठिकाणी 45 दिवसाची मुदत न करता या ठिकाणी सर्व जो सिलेंडर गॅसधारक आहे त्याला 21 दिवसाची मुदत या ठिकाणी केली पाहिजे आणि 21 दिवसाच्या मुदतीनंतर या ठिकाणी प्रत्येक सिलेंडर धारकाला त्या ठिकाणी गॅस मिळाला पाहिजे। ग्रामीण भागात या ठिकाणी अवघड परिस्थिती निर्माण झालेली आहे। ग्रामीण भागात सिलेंडर एजन्सी भरपूर आहेत, पण सिलेंडर एजन्सी त्या ठिकाणी गॅसधारकांना सिलेंडर देण्यास तयार नाही आहे। ग्रामीण भागात या ठिकाणी जंगल तोडण्याची वेळ या ग्राहकावर या ठिकाणी आलेली आहेत। मग मी या आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी सांगतो, जर आम्हाला सिलेंडर या ठिकाणी भेटत नसेल तर आम्हाला जंगल तोडण्याची परवानगी या ठिकाणी दिली पाहिजे आणि त्या ठिकाणी आम्हाला चूल चालवण्याचा आदेश तुम्ही आम्हाला या ठिकाणी दिला पाहिजे।